नमस्कार शेतकरी बंधूंनी भगिनींनो, सचिन राठोड केसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका नवीन विषयाला सुरुवात करणार आहोत. हा विषय प्रत्येक शेतकरी बांधवांच्या हिताचा, विकासाचा आणि समृद्धीचा आहे. शेतात पाणी असेल तर आपल्याला कोणतेही पीक, फळपीक, पालेभाज्या, फळभाज्या इत्यादी पिके घेता येतात. म्हणून जमिनीत कोठे पाणी आहे, ते पाणी कसे ओळखायचे यासाठी आपल्यासोबत प्रसिद्ध पानाडी नागनाथ विश्वनाथ बावकर आहे. पाणी ओळखण्याची पद्धत आणि त्याचे आपल्या दैनंदिन वापरामध्ये कसे त्याचे उपयोग करता येईल, सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आपण ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून सर्वात आधी आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला येईल. मी नागनाथ विश्वनाथ बावकर. हां मी माझ्या शेतामध्ये या डोंगरामध्ये स्वतः मी पाणी पाहिलेलं आहे. प्रत्यक्षात पाणी पाहून ही बोर घेतलेला आहे. तर प्रत्यक्ष या बोरला साधारण 2.5-3 इंच पाणी आहे. तरी कसं बघायचं ही तुम्ही लक्षात ठेवा. मला आता काय बघायची गरज नाही, कारण माझं आयुष्य आता 81 वर्ष चालू आहे. ही माझ्यासाठी नाही, ही साऱ्या शेतकऱ्यासाठी आहे. साऱ्याने योग्य ऐकून, प्रत्यक्षात पाहून, त्याचा अभ्यास करून त्यांनी स्वतः शिकावं आणि त्यांना त्याच्यापासून फायदा व्हावा, एवढीच माझ्या या अभ्यासाची इच्छा आहे. ही माझी स्वतःची इच्छा आहे. तर यासाठी मी तुम्हाला दाखवतो की प्रत्यक्षात पहा. बोलना पड़ेगा कुछ तो कुछ. इथं मी आता उभारलो आहे. इथं थेंब पाणी नाही, पण ह्याच्या पुढे 2 पाऊल टाकलं की बरोबर त्यांनी दिशा दाखवते. ही काडी दिशा दाखवतात. प्रत्यक्षात तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. मी आता इथं 1 तास उभारत्या पाणी नाही, पण त्याच्या 5 फूट अंतरावर पुढे जर गेलो तर ही काडी दिशा दाखवायला चालू करते. तरी एवढं लक्षात ठेवायचं, ही बोरपासून मी आता सध्या जवळ 500 ते 600 फूट अंतरावर आहे. 500 ते 600 फूट अंतरावर आहे. तर प्रत्यक्षात पाहावं, लक्षात घ्यायचं आहे. इथं बंद झाली. इथं याच्या पुढ्याचं पाणी नाही. तर आता हे पट्टा कितीचा आहे हे तुम्हाला जर बघायचं असला तर मी लगेच तुम्हाला दाखवतो. हे इथून तिथंपर्यंत हा 30 फुटाचा पट्टा आहे. 30 फुटाचा. याचा मध्यभाग इथं आला तर या मध्यभागात मी जर उभारलो तर तुम्ही किती जरी काडी आवळून धरली ते आपली दिशा तीन दाखवते. हीच लाईन अशी त्या बोरपर्यंत गेलेली आहे. तर ही आता तुम्ही इकडे बघा, ही 2 पोल आहे. ते लाईन वन चाललो मी आता. सध्या लाईन वन चाललेला आहे.
ही लाईन योग्य आहे की अयोग्य आहे ही काडी सांगते. हे पहा, हे कधी झाकलेलं नाही, कारण फक्त तुम्हाला ते सर्व लक्षात घेण्यासाठी तुम्हाला दाखवायचं आहे. खरी लाईन म्हणजे बरोबर हे लाईन आहे. या लाईनवर हे बघा, हे जवळजवळ 200-250-300 फूट मी आता चालत आलो इकडं लाईन म्हणून. तर इथं आपलं बोर आहे. बांध हा बोर आहे. मी डीपी घेतले, स्वतंत्र डीपी घेतलेली आहे. तर हे पहा, त्याला किती बी आवळून धरलं तर बरोबर त्याची पाण्याची दिशा त्यांनी दाखवची आहे. आराम से. हे पुढे दिसतं ती बोर. या बोरवर जर उभारलं, पाणी आहे का नाही हे काडी सिद्धांत सांगते. तर प्रत्यक्षात बोर आज जवळजवळ कमीत कमी 4-5-6 तास चालतंय. कारण लाईटच 8 तासाची असते, तरी ही बोर तिथे चालते. त्याच्यावर माझं 5 एकर बागायचं आहे. पण मला खाली आंबे असल्यामुळं मी इकडलं बागायत जास्त केलेलं नाही. तरी याच्यासाठी पिण्याला पाणी 5-6 गाय आहे, त्या घास आहे, बाकी त्याच्यावर ह्याचे सारा कार्यक्रम आहे. तर तुम्ही प्रत्यक्ष पाहून बघा. या बोरवर उभारतो, या बोरवर उभारून तुम्हाला दाखवतो. आणि इथं दुसरा महिना मोका म्हणजे ह्याला डायरेक्ट कनेक्शन म्हणजे मार्गदर्शक म्हणून इथं एक टेक आहे. या टेकाच्या भोवताली जर उभारलं तर ही काडी फिरते. म्हणजे ही टेक पाण्यावरली आहे. ही टेक पाण्यावरली आहे. तर तुम्हाला जर याचा जर अनुभव घ्यायचा असला, सूर्य निघाच्या आत जर या टेकावर येऊन उभारलो तर टेकातून खालून ती वाळवी चिकूल आणून वर ठेवलेली असते. पण ही सूर्य निघाच्या आत बघायला पाहिजे. सूर्य निघून जर 5 तास 2 तास झाला 3 तास झाला तुम्ही आलो तर त्या पाण्याचं बाष्पीभवन होतं आहे आणि ती पाणी वाळून जाते. म्हणून तुम्हाला याच्यात लक्षात येत नाही. म्हणूनसाठी आपण सूर्य निघाच्या आत ऊन पडायच्या अगोदर बाष्पीभवन व्हायच्या अगोदर तुम्ही ही टेक तपासली पाहिजे. तर एवढंच आहे. याच्यामध्ये काय म्हणजे विशेष नाही, परंतु विशेष जेवढं नाही तेवढं विशेष बी आहे. कारण त्याचा आपल्याला जो आकलन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला ह्याच्यातलं काय मिळत नाही. तर आकलनासाठी रातना त्याच्यावर हे काही डोंगर आहे सारा पूर्ण. या डोंगराचं आहे, हे काय खाली गावा शेजारी किंवा नदीच्या कडेला किंवा वड्याच्या कडेला नाही. तर ही कमीत कमी नाही म्हणतात 500 एकर 500-700 1000-2000 एकरचा म्हणजे डोंगर आहे. या डोंगरामध्ये मी म्हशी चारायला म्हणून 5 एकर घेतलेली आहे आणि ती पाणी बघून घेतलेलं आणि मी इथं बोर पाडलेला आहे. तर एवढंच मला सांगायचं आहे की मला आता ह्याची गरज नाही किंवा मला ह्याच्यापासून पैसे कमवायचे नाहीत. ज्या टायमाला मी बघत होतो पहिला सुरू, तर मला विहीर दाखविण्यासाठी मला फक्त पूजेला म्हणून ₹1.25 देत होते पहिला सुरू. ₹1.25 पण ₹2.5 झालं, 2.5चं 5 झालं, 5चं 25 झालं, 25चं 51 झालं, 51चं 101 झालं, 101चं 500पर्यंत गेलं, 500चं 1100 रुपयेपर्यंत मी फी घेत होतो. आता मला ती करायची काही इच्छा नाही, कारण मला भरपूर झाल्या, परमेश्वरनं मला दिलेलं बी आहे. आणि आज रोजी आता माझे पाय जास्त ठाकल्यामुळं आणि 81 वय असल्यामुळं मला डोंगरात किंवा खड्ड्याने खळ्याने फिरणं होत नाही. तर ही ज्ञान जे आहे सर्व शेतकऱ्यासाठी उपलब्ध व्हावं आणि साऱ्याला माहिती मिळावी यासाठी मी ही तुम्हाला व्हिडिओ करून देत आहे. प्रत्यक्षात काळजीपूर्वक बघा, काळजीपूर्वक ह्याच्यावर शिका आणि स्वतः बोर पाडा. ज्याला काय ज्ञान घ्यायचं असेल त्यांनी माझा एक नंबर देतो तुम्हाला. अडचण असेल त्या टायमाला तुम्ही मला प्रयत्न करून चौकशी करा, मी तुम्हाला डिस्कस करून सांगेन.
माझा नंबर आहे 9529 3334 21. या नंबरवर तुम्ही कधीही संपर्क साधा. मी तुम्हाला मार्गदर्शन करेन. माझ्यानं जेवढी सेवा होईल तेवढ्यासाठी मी फुकट सेवा आतापासून मी करण्यास तयार आहे आणि करीत आहे. एवढ्यासाठी तुम्हाला ही मार्गदर्शन म्हणून मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे. नमस्ते बोलकर बोल दो. नमस्ते. धन्यवाद शेतकरी बंधू भगिनींनो. पाण्याविषयी असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण सचिन राठोड केसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि इतर गरजू व्यक्तीपर्यंत आपल्या व्हिडिओची लिंक पाठवून आपल्याला सहकार्य करा.